बातमी मुंबईतून. मुंबईत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर आहे. आतापर्यंत प्रवाशांकडून 20.84 कोटींची दंड वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेमध्ये 20% वाढ झाल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. यंदा मुंबईकरांना एसी लोकलला पसंती दिलेली आहे. तर उन्हाळ्यामध्ये गारेगार प्रवास करण्यासाठी मुंबईकरांचा कल हा एसी लोकलकडे वाढताना दिसून येतोय. गेल्या 6 दिवसांमध्ये 1.5 लाखांहून अधिक प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केलाय. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा 30% वाढला. सोमय्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी हमास आणि पॅलेस्टाईनच्या युद्धावर सोशल मीडियावर भाष्य केलं होतं. यावरून विद्यालयाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. मात्र माझं निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या उमा नदीचा कायापालट. फक्त अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. कागदावरच राहिलाय. तर उमा नदी प्रवाही करण्यासाठी राज्यस्तरीय योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र कित्येक महिने उलटूनही योजना कागदावरच राहिली आहे. तर उपक्रमाअंतर्गत आखलेल्या उपाययोजना कृतीत आणण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. जुने अंबरनाथ गाव आणि पालेगाव विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीला मोठी गळती लागली आहे. दररोज हजारो लिटर पाणी या ठिकाणी वाया जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांची तहान भागवण्यासाठी सौर बोर खोदण्यात आली आहे आणि त्यामुळे वन्यजीवांसाठी पाण्याची सोय झाली आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या शोधासाठी वन्य प्राण्यांच्या सतत होत असलेल्या स्थलांतरालाही आता ब्रेक लागला.